नमस्कार अमरावती। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिलीच घटना पाहायला मिळाली। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सिनेट सदस्यांची सभा सुरू असताना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात अचानक प्रवेश केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे। यावेळी काही सिनेट सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पदाधिकारी वैभव देशमुख यांनी थेट केला आहे। या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सुरक्षा रक्षक त्यावेळी कुठे होते असा थेट सवाल उपस्थित करत वैभव देशमुख यांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली। एबीव्हीपी कार्यकर्त्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सुद्धा आंदोलन करू असा थेट इशारा सुद्धा देण्यात आला। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता कुलगुरूंच्या दालनासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा यावेळी दिसून आला। घडलेल्या प्रकारावर आता कुलगुरू कोणती भूमिका घेणार हे आता समोर पाहावं लागणार आहे। नमस्कार, मी कैलास चव्हाण, सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ। अमरावती विद्यापीठामध्ये सभा चालत असताना अचानक अखिल भारतीय विद्यार्थी संघटना नावाची विद्यार्थी संघटना आतमध्ये आली। विद्यापीठाचा प्रोटोकॉल असा आहे की विद्यार्थ्यांच्या मागण्या संविधानिक असेल, संयुक्त असेल तर तो कुलगुरूकडे निवेदन देऊ शकतो, परंतु त्यांनी डायरेक्ट आतमध्ये येऊन व्हीसी साहेबांच्या चेअरवर हमला केला। चेअरवर हमला केला असता मी त्यांना नाही का रोकायला गेलो की हा प्रोटोकॉलचा भंग आहे, तुम्ही हा प्रोटोकॉल तोडू शकत नाही। त्यावेळेस काही विद्यार्थी नाही का माझ्या अंगावर आले। मी अधिसभा सदस्य म्हणून त्यांना ढकललं। त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद जिंदाबादचे नारे दिले। मग त्यांनी संघटनेचे नारे दिल्यानंतर मी सुद्धा माझ्या संघटनेचे नारे दिले आणि त्यांना सांगितलं की हे अधिसभेमध्ये तुम्ही जे करत आहात ते अतिशय चुकीचं आहे आणि प्रोटोकॉलाचा भंग आहे। सन्माननीय कुलगुरू महोदय हे राज्यपाल महोदयांचे प्रतिनिधित्व करत आहेत। आज राज्यपाल महोदयांचा अपमान झाल्यासारखं झालं। आज विद्यापीठाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये विद्यार्थी संघटनांनी सगळ्यांनी आंदोलन केले, परंतु संविधानिक मार्गाने केले। मी असंही म्हणत नाही की विद्यार्थी संघटनांनी आंदोलन नाही करावं, परंतु त्यांनी त्यांचे नाही का काहीतरी नियमावली असते, काहीतरी अटी असते, काहीतरी प्रोटोकॉल असते, तो प्रोटोकॉल तोडला। आज आमचे सन्माननीय अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य सन्माननीय भैयासाहेब मेटकर यांनाही ढकलण्यात आलं। माझ्याही अंगावर चाल केली। ती मुलगी समोर आल्यामुळे नाही का मी मुलीवर, छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, आम्ही मुलींचा आदर सन्मान करतो आणि करत राहू। मग त्या मुलांना मी म्हटलं की तुम्ही नाही का अंगावर येणं हे अतिशय चुकीचं आहे। आणि सत्ता प्राप्त असलेल्या, सत्ताधारी असलेल्या विद्यार्थी संघटनेने आतमध्ये येऊन सभागृहात धिंगाणा घालण्याचे काय, मंत्री द्यायचा, मुख्यमंत्री द्यायचा, तरी सभागृहाचा नाही का तो प्रोटोकॉल तोडतात आणि कर्मचारी अधिकाऱ्यावर हमला करतात, हे अतिशय संयुक्तिक नाही आहे। आम्ही विद्यार्थी म्हणून, सिनेट सदस्य म्हणून, एक विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून निषेध करतो। आम्ही माननीय कुलगुरू महोदयांना मी मागणी केलेली आहे की येणाऱ्या 24 तासामध्ये त्या विद्यार्थी संघटनावर नाही का जर तुम्ही आपण गुन्हा दाखल केला नाही तर मी सुद्धा उद्या विद्यार्थी संघटना घेऊन, एक अधिसभा सदस्य घेऊन नाही का गेटवर आंदोलन करेल, कारण की हा विद्यापीठाचा इतिहासात पायंडा पडेल। उद्या कुणी विद्यार्थी संघटनेने, कुणी सभागृहात नाही का ऐशी की देशी करून टाकल। हा प्रोटोकॉल आहे। आदरणीय BT देशमुख साहेबांनी या नियमाचा आणि KG देशमुख साहेबांनी या विद्यापीठाचे नाही का बनवही केली आहेत, नियम बनवले आहेत, प्रोटोकॉल बनवलेले आहेत। एकमेव अमरावती विद्यापीठ आहे की इथे प्रोटोकॉल आहेत आणि यांनी प्रोटोकॉल तोडण्याचा भाग केला। माननीय कुलगुरू साहेबांना आतमध्ये असताना विद्यार्थी संघटना सभागृहात आल्याच कशा, हा माझा पहिला प्रश्न आहे। मग त्यामध्ये त्यांनी सिक्युरिटी गार्डनी काही चुकी केली का? सिक्युरिटी गार्डवर सुद्धा मागण्याची, सिक्युरिटी अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी मी केलेली आहे आणि हा प्रकरण आणखी पुन्हा वाढेल, कारण की यामध्ये विद्यापीठाची प्रतिमा मलिन झालेली आहे। गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात 1983 पासून विद्यापीठात स्थापनेपासून जी घटना आजपर्यंत घडली नाही, ती एक आज अत्यंत चुकीची घटना ते घडलेली आहे। इथे सिनेट सभा सुरू असताना एबीव्हीपीचे कार्यकर्ते थेट सभागृहात घुसले। त्यांनी सभा तहकूब केली आणि सभेत गोंधळ घातला। एवढंच नाही तर काही सिनेट सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर गेले, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एवढी दादागिरी आज या सरकारच्या भरोश्यावर या संघटना करत आहेत, तर हे विद्यापीठ काय करत आहे? त्या कुलगुरूंच्या समोर जर ह्या घटना होत आहे म्हणजे याला संरक्षण कोणाचं आहे? आम्हाला ही घटना करताच आम्ही युवक काँग्रेस आणि NSUIचे विद्यार्थी ते आलो, कार्यकर्ते इथे आलो, इथे आम्ही निषेध नोंदवला। आम्ही सुद्धा त्या सभागृहात गेलो। आम्ही त्या सभागृहात सन्मान राखत आमची गोष्ट ठेवली की या पद्धतीनं या सभागृहाचा अपमान करणाऱ्या आणि सिनेट सदस्यांवर हात उचलणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्या या संघटनेवर तुम्ही पाठीशी न घालता कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। अन्यथा या 18 कोटी रुपये सुरक्षेवर खर्च होतात या विद्यापीठाच्या, ही सुरक्षा कुठे गेली? आज ही सुरक्षा रक्षक होते कुठे? जर एखाद्या सिनेट सदस्याच्या जीवाला काही वाईट झालं असतं तर ह्या पैशाचा जो अपव्यय होता सुरक्षेवर, हा कुठे गेला असता? याचा काय हिशोब आहे? हे सुद्धा आज आम्ही त्यांना विचारलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। यानंतर त्यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही विद्यापीठाला इशारा दिला आहे की आम्ही ज्या पद्धतीने यांच्याशी सहकार्याची भूमिका ठेवतो, युवक काँग्रेस NSUI सुद्धा यांच्यासोबत कुठेही सहकार्य करणार नाही आणि अशा पद्धतीतच आम्ही आंदोलन करू आणि यांना आम्ही जेरीस आणू। आजपर्यंत झालं नाही सर। आपण कार्यकाळ 3 वर्ष झालं सर, 3 वर्षापेक्षा जास्त झालं। आपण तरी पाहिलं का एखादी संघटना आली असेल? ही पहिल्यांदा झालं सर। या सभागृहाची निंदाजनक गोष्ट आहे सर। एखादी संघटना
सिनेट सदस्य आज चालू असताना येत असेल तर आतमध्ये सिक्युरिटी गार्ड मध्ये की मला चाबी नाही प्रशासनाने हे सर साधा निवेदन द्यायला आलो ना तर तो साहेबांचा लॉक लावला पोलीस पत्रकार बाहेर होते सगळे पोलीस बसले होते. हो साहेब सर वाहन उभे वाहन लॉक कुठे गेला सर, लॉक ते तर लॉक सोडा. हे एवढे आता मोठे कोण सिनियर सांगताय? सदस्य भैयासाहेबजी मेटकर यांना ते जर चाबी मागत आहे, चाबी खोल तर ते खोलायला तयार नाही वरतं पडत आले बोलवा कसं हे आहे? काय? हे सोपं आहे का सर? व्यवस्थापन परिषद सदस्य साहेब सर ओ साहेब सर उभे राहा त्यांना काय उत्तर आता उत्तरच उत्तर म्हणताय? ते डायरेक्ट ढकलून तुमच्या जवळ देतात. सिक्युरिटी असिस्टंट रजिस्टर तुम्ही आहे ना ते डायरेक्ट रजिस्टर एक साधा निवेदन द्यायला तुम्ही कशा लॉक लावता आमच्या वेळे बाकीच्या वेळेस घरची संकट लागे एबीपी तुमची आहे. याच्यानंतर याच्याशी सहकारी भावना घेऊन सर, आम्ही आता सहकार्याची भावना नाही राहील सर आमची. आता सर आमची अंदर 100% सहकार्याची भावना असते सर. आता तुम्ही फक्त लॉक लावून दाखवा आमच्या वेळेस त्यानं मला उत्तर काऊन सांगता येते